मगाशी व्यासपीठावर बसलो असताना पवार साहेबांनी समोर असं दाखवलं, पहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. त्या या भागामध्ये अजूनही पांढऱ्या टोप्या आहेत. आणि जरा सूर्य मावळला, हे प्रकाश हा सुरू झाला आणि या टोप्या अधिक उजळून निघाल्या, स्वच्छ चकचकीत. ह्या टोप्या काही बीजेपीच्या वॉशिंग मशीनमधून धुवून आलेल्या नाहीत. या ओरिजिनल प्रामाणिक, या बदलणाऱ्या टोप्या नाही आहेत. आज इथे बदलली, उद्या तिथे बदलली, अजिबात नाही. ही लढाई जी आहे सुप्रियाजी, बारामतीतली लढाई नाही आहे, ही महाराष्ट्राची लढाई आहे. आणि महाराष्ट्राची लढाई या बारामतीच्या मैदानात किंवा या युद्धभूमीवर खेळली जाते. उद्धव ठाकरे सुद्धा दौरे करतायत, माननीय शरद पवार साहेब फिरतायत, परवा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. पण महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध माननीय शरद पवार आहे. महाराष्ट्रातली लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. आपण आता विचार करायचा आहे की ज्या महाराष्ट्रानं इतकी आक्रमणं परतवून लावली, मोगलांना पाणी चारलं, आता आमच्या भाषेमध्ये बोटं छाटली, अफजल खानाचा कोथळा काढला वगैरे नाही, पाणीचा. जर गुजरात सारखं राज्य या महाराष्ट्रावर आक्रमण करणार असेल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण उद्योग पळवून नेला जात असेल आणि त्यांचा डोळा या महाराष्ट्रात स्वाभिमान अभिमान यासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे नेते माननीय शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना यांच्या पाठीत वार करून हा महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा विचार कोणी करत असेल तर हा मराठी माणूस, छत्रपती शिवाजी राजांचा मावळा अजूनही जिवंत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोक गेले सोडून, अजूनही जातील. पण ज्यांनी त्यांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, ती जनता आणि ते माननीय शरद पवार साहेब अजून इथेच आहेत, लक्षात घ्या. सुप्रियाताई, चित्र असं आहे महाराष्ट्रातलं, आकड्यात मोजू नका वगैरे ठीक आहे. परवा अमित शहा आले आणि काय म्हटले, यावेळेला महाराष्ट्रामध्ये मिशन 45. मिशन 45. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका, तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. तुमचा पक्ष कमिशनवर पोचलेला पक्ष आहे. आम्ही मिशनवाले आहोत. आमचं मिशन आहे या राज्यातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू. या राज्यातला प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे आणि त्या प्रत्येकाच्या मागे हे तीनही पक्ष ठामपणे उभे राहतील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. 45 पार काय, 4-5 जिंकल्या तरी पुरे, लाज राहील. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात अब की बार 400 पार. क्या आपका बाप का राज आहे क्या? याच्यावरती आमची घोषणा आहे, आपकी बार 400 पार, आपकी बार भाजपा तडीपार. तडीपार. तुम्ही आम्हाला तडीपारीच्या नोटिसा देता आमच्या कार्यकर्त्यांना.
तुम्ही आमच्या नेत्यांना, आमच्या सहकाऱ्यांना ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या, सीबीआयच्या नोटिसा देता, पण ही जनता 2024च्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तडीपारीची नोटीस दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही? आहे. विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले. विकास कशाला जातो रे तू? विकास करायला जातोय. भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणे. नरेंद्र मोदी विकास पुरुष, अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी, पण विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं, राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं, शिवसेनेची माणसं. विकास बरं का. फार सुंदर मला एक कविता त्या दिवशी वाचनामध्ये आली. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का? अरे स्वतःला होत नाही, स्वतः विकास विकास विकास, कुठे आहे विकास? म्हणून हे 3-3 बाहेरचे नवरे केले. त्यांच्याने सुद्धा होणार नाही. या महाराष्ट्राचा विकास, या देशाचा विकास गेल्या 70 वर्षात झाला, तो काँग्रेस पक्षाने केला. काँग्रेसचे आमचे मतभेद आहेत ना, होते, आज आम्ही एकत्र. पण ह्यांना वाटते की हा देश 2014 साली निर्माण झाला. 2014च्या आधी हा देशच नव्हता. 2014च्या आधी शरद पवार नव्हते, यशवंतराव चव्हाण नव्हते, बाळासाहेब ठाकरे नव्हते, पंडित नेहरू नव्हते, सरदार वल्लभभाई पटेल नव्हते. देशच नव्हता.